मोदक गणपती बाप्पांचा सर्वात आवडता पदार्थ आणि माझासुद्धा. म्हणूनच मी माझ्या चॅनलची सुरुवात मोदकाच्या रेसिपीने करायचं ठरवलं. त्यासाठी नारळ घेतला आणि अथक प्रयत्नांनंतर फायनली मी सक्सेसफुली नारळ फोडला. बघा कसं व्यवस्थित खोबरं बाहेर आलं की नाही. आता करवंटीमधून खोबरं वेगळं करण्यासाठी मी इथं यूट्यूबची ट्रिक वापरली. आता हा नारळ किसून घ्यायचा. मला हा किसलेला नारळ मोठा वाटतोय म्हणून मी परत एकदा थोडा मिक्सरमध्ये वाटून घेतला. हे सगळं करता करता चहाची वेळ झाली म्हणून एक ब्रेक घेतला. आता सारण बनवायचं. त्यासाठी एका पॅनमध्ये थोडेसे खसखस घेतले, ते थोडे भाजून घेतले. त्यानंतर एका पॅनमध्ये चमचाभर तूप घेतलं आणि ड्रायफ्रूट्स भाजून घेतले. मला सारणामध्ये ड्रायफ्रूट्स आवडतात पण हे अगदी ऑप्शनल आहेत. मी याच्यामध्ये वेलची पूड पण टाकली आहे पण ती अगदी ऑप्शनल आहे. खोबरं थोडंसं भाजलं की त्यात आपल्या आवडीप्रमाणे गूळ टाकायचा आणि मग ते सगळं एकजीव करून घ्यायचं. गूळ टाकून चांगलं परतून घ्यायचं. बघा असा कलर आला की सारण झालं म्हणायचं. मी याच्यामध्ये वेलची पूड पण टाकली आहे पण ती अगदी ऑप्शनल आहे. आता याच्यामध्ये जायफळ टाकून घ्यायचं. बघा कसं मस्त सारण झालेलं आहे. मला तर आत्ताच तोंडाला पाणी सुटलंय. आता हे तयार झालेलं सारण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. आता उकड बनवायला घेऊयात. त्यासाठी 1 वाटी तांदळाचं पीठ, त्याच प्रमाणात 1 वाटी पाणी घ्यायचं. हे पाणी एका भांड्यात उकळून घ्यायचं. पाण्याला चांगली उकळी आली की त्यात 1 चमचा मीठ आणि 1 चमचा तूप टाकायचं आणि वाटीत काढून ठेवलेलं पीठ त्यात मिक्स करून घ्यायचं. मग झाकण ठेवून 10 मिनटं रेस्ट करू द्यायचं. आता हे पीठ एका पसरट भांड्यात काढून घ्यायचं आणि चांगलं मळून घ्यायचं. अशा प्रकारे व्यवस्थित मळून घ्यायचं. आता मोदक बनवून घेऊयात. मला हे मोदक जेवढे बनवायला आवडतात ना तेवढेच खायलाही आवडतात. मी ना लहानपणापासून कणकेचे मोदक खात आले. ते मला खूप आवडतात. पण मला जेव्हा तांदळाच्या पिठाच्या मोदकांबद्दल समजलं ना तेव्हा मी ठरवलं हे मोदक आपण ट्राय करून बघायचे. जेव्हा पहिल्यांदा मी हे मोदक बनवले ना तेव्हा ऑफकोर्स ते परफेक्ट तर नव्हते झाले पण मला ते खूपच आवडले. मी ठरवलं आता दरवर्षी जेव्हा जेव्हा गणपती येतील ना तेव्हा मी हे बनवणारच. मग जवळजवळ आता 4-5 वर्ष झालं मी हे मोदक बनवते. दरवेळी काही ना काहीतरी बिघडायचंच ह्या मोदकांमध्ये. पण यावर्षी मला हे परफेक्ट जमले म्हणून मी ठरवलं की माझा पहिला व्हिडिओ आता मोदकांचाच बनवायचा. बघा कसे छान मोदक झालेत. आता हे आपण उकडून घेऊयात. आता मोदक उकडण्यासाठी मी एका चाळणीच्या भांड्यात हळदीचं पान घेतलं आणि त्याला तूप लावून घेतलं. तुम्ही केळीचंही पान वापरू शकता. चला आता घरातल्यांना पण देते टेस्ट करायला, बघू त्यांना आवडत आहेत का. मोदक कसे झाले सांगा. एक नंबर जगात नाच बरे एवढं तू अजून पाहिजे मला देणार की अजून भरपूर आहेत. जबरदस्त.